काही गोष्टी या फक्त गोष्टी नसतात, त्या पिढ्यानपिढ्या लोकांच्या आठवणीत जिवंत राहिलेले अनुभव असतात. अनेक गावांमध्ये आजही अशा काही जागा आहेत जिथे संध्याकाळनंतर जाण्याची लोक हिंमत करत नाहीत, कारण तिथे काहीतरी असतं जे दिसत नाही पण आपली उपस्थिती जाणवून देतं. याचीच प्रचिती देणारा हा एक भयान अनुभव. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर मकरंद यांनी पाठवला आहे. मी आता 45 वर्षांचा आहे. शहरात नोकरी करतो. मुलं मोठी होत आहेत. आयुष्य स्थिर आहे. पण तो प्रसंग मला आजही लक्षात आहे. जणू कालच घडला होता. माझं गाव कोकणातलं. डोळे मिटले की मला आमचं कोकणातलं छोटंसं गाव आठवतं. लाल मातीचे रस्ते, नारळाची झाडं, समुद्रकिनारा आणि टेकडीवरचं जुनं देऊळ. त्या देवळामागे एक विहीर होती. आता बहुतेक बुजवली असेल, पण आमच्या लहानपणी तीच गावातील सर्वात मोठी भीती होती. कारण त्या विहिरीबद्दल एक गोष्ट पिढ्यानपिढ्या सांगितली जायची. त्या विहिरीजवळ असं काहीतरी आहे जे हाक मारतं आणि आत पाण्यात ओढतं. ही गोष्ट मी पहिल्यांदा ऐकली तेव्हा मी 15 वर्षांचा होतो. गावातील सगळी लोक एक गोष्ट मान्य करायचे की सूर्य मावळल्यानंतर त्या विहिरीकडे जायचं नाही. कधी चुकून गेलात आणि जर कोणी तुमच्या नावाने हाक मारली तर मागे वळायचं नाही आणि विहिरीत डोकावायचं तर मुळीच नाही. गावातल्या मुलांना अशी बंदी म्हणजे निमंत्रणच असतं. मी, माझा जिवलग मित्र गणेश आणि आमचा अजून एक मित्र संतोष, आम्ही तिघं त्या गोष्टीवर हसायचो. आम्हाला वाटायचं मोठ्यांनी मुलांना घाबरवण्यासाठी ही तयार केलेली कथा असेल. दिवस पुढे सरकत होते. आम्ही 12वीला होतो तेव्हा गणेशने एकदा ठरवलं आणि म्हणाला की एकदाच जाऊया रात्री, बघू काय आहे ते. त्याच्या आवाजात भीतीपेक्षा कुतूहल जास्त होतं. संतोष थोडा घाबरट होता, पण तोही आमच्याबरोबर यायला तयार झाला. त्या दिवशी गावात जत्रा होती. संध्याकाळी देवळात आरती झाली. जत्रेत फिरून वगैरे मग लोक हळूहळू घरी जायला लागली. रात्री 11:30च्या सुमारास आम्ही तिघं हळूच घराबाहेर पडलो. काजव्यांचे लुकलुकते प्रकाश आणि दूरवर समुद्राच्या फुटणाऱ्या लाटांचा आवाज. देवळाकडे जाणारा मातीचा रस्ता होता. पायाखाली कडी किरकिरत होती. आमच्यात कोणी फार बोलत नव्हतं. सुरुवातीला आम्ही हसत होतो, पण जसजसं देवळापासून लांब आलो तसतसं वातावरण बदललं. एक वेगळी जीवघेणी शांतता जाणवू लागली. वाराही थांबला. देऊळ ओलांडून मागे गेलो की झाडं दाट होतात. पिंपळाचं मोठं झाड होतं तिथे. त्याची मुळं जमिनीतून बाहेर आली होती. त्या झाडाच्या पलीकडे काही पावलांवर विहीर होती. विहिरीभोवती दगडी बांधकाम, काही ठिकाणी तडे गेलेले. मित्राने खिशातली छोटी टॉर्च काढली. प्रकाश विहिरीच्या कठड्यावर पडला. काहीच नाहीये, गणेश म्हणाला, पण त्याचा आवाज थोडा थरथरत होता. अजून कसला आवाज ऐकू येतोय का ते ऐकण्यासाठी संतोषने शांतता पाळली. काही क्षण कसलाच आवाज नव्हता. मग अचानक दूर कुठेतरी चित्कार ऐकू आला. संतोष दचकला. आम्ही हसलो, पण ते हसू फार काळ टिकलं नाही, कारण त्यानंतर जे झालं ते आमच्या आयुष्यातून कधीच गेलं नाही. माझ्या कानावर हलकासा आवाज आला. जणू कोणीतरी हळूच नाव घेतलं. सुरुवातीला मला वाटलं माझाच भास असेल, पण मग स्पष्ट ऐकू आलं, मकरंद. ते माझं नाव होतं. आवाज अगदी ओळखीचा.
माझ्या आईसारखा, इतका ओळखीचा की मी नकळत मागे वळणारच होतो, पण गणेशने झटकन माझा हात पकडला. तुला ऐकू आलं का? त्याने कुजबुजत विचारलं. मी काही बोललो नाही, कारण त्या क्षणी पुन्हा आवाज आला आणि यावेळी संतोषचं नाव. त्याचा चेहरा पांढरा पडला. माझी आई बोलावते मला. हा माझ्या आईचा आवाज आहे. तो पुटपुटला. आवाजाची दिशा कळत नव्हती. आम्ही तिघं स्तब्ध उभे होतो. आवाज विहिरीतून येत होता की झाडांमधून हे समजत नव्हतं, पण तो आवाज अगदी जवळचा आणि प्रेमळ होता. गणेश अचानक धावत विहिरीच्या कठड्याजवळ गेला. कोण आहे? तो मोठ्याने म्हणाला. मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण तो त्या कठड्यावर चढून उभा राहिला. त्याने खाली डोकावलं. त्या क्षणी वाऱ्याचा झोत आला आणि पिंपळाची पानं जोरात सळसळली. मला असं वाटलं जणू झाडामागे कोणीतरी उभं आहे. मी मोबाईलचा प्रकाश तिकडे वळवला, पण काहीच दिसलं नाही. संतोषने अचानक माझा हात घट्ट पकडला. ती मला पुन्हा हाक मारते, तो म्हणाला. त्याचे डोळे विस्फारलेले होते. तितक्यात त्याने माझा हात सोडला आणि विहिरीकडे चालायला सुरुवात केली. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो जणू संमोहित झाल्यासारखा फक्त पुढे चालला होता. गणेश अजूनही खाली पाहत होता. मला एक गोष्ट आठवली. आजोबा म्हणायचे की विहिरीत डोकावलं की ती आत ओढते. माझी ही आठवण खूप जुनी होती बहुतेक, पण आजोबांचे बोल आठवले. मी घाबरून डोळे घट्ट मिटले आणि मोठ्याने म्हणालो, गणेश, संतोष, चला इथून. पण गणेश काही हलला नाही. तो अगदी स्थिर उभा होता. त्याचा चेहरा निर्विकार झालेला. पण यापुढे जे घडले ते कल्पनाशक्तीच्या पलीकडचे होते. अचानक त्याच्या तोंडून आवाज आला, पण तो त्याचा एकट्याचा नव्हता. त्याच्या आवाजासोबत एका स्त्रीचा आवाजही होता. मला शब्द कळले नाहीत, पण आवाज विहिरीच्या तळातून येतोय असं वाटलं. संतोषने गणेशला मागे ओढायचा प्रयत्न केला, पण गणेशने त्यालाच ढकललं. त्या क्षणी मला जाणवलं की आम्ही भयानक संकटात सापडलोय. मी धाडस करून गणेशचा खांदा पकडला आणि पूर्ण ताकदीनिशी त्याला जोरात मागे ओढलं. तो खाली जमिनीवर आला खरा, पण त्याचे डोळे माझ्याकडे नव्हते. ते अजूनही विहिरीत रोखलेले होते. त्याच्या ओठांवर हलकी स्मितरेषा होती. अरे आई खाली उभी आहे, ती मला बोलावते, खाली ये म्हणते. त्याच्या या वाक्याने माझ्या अंगावर सर्रकन काटा आला, कारण गणेशची आई त्यावेळी बाहेरगावी गेली होती. तिचे गावात आणि विशेषतः यावेळी इथे असणं शक्यच नव्हतं. पण त्याच्या आवाजात इतकी खात्री होती की क्षणभर मला स्वतःला शंका आली. संतोष घाबरून रडायला लागला. तो म्हणत होता, चला आपण घरी जाऊया, चूक झाली इथे येऊन आपली, आपण इथे यायला नको होतं. तेवढ्यात पुन्हा माझं नाव घेतलं गेलं. यावेळी आवाज खूप जवळून आला, जणू माझ्या कानात कोणीतरी कुजबुजलं. मी घाबरून डोळे बंद करून घेतले. आजूबाजूला काय घडतंय काहीच उमगत नव्हतं. त्या विहिरीवर जे काही होतं त्याच्या कचाट्यात आम्ही सापडलेलो हे मात्र नक्की. मी डोळे उघडले तर विहिरीच्या काठावर कोणीतरी उभं होतं. आमच्यापैकी नाही, दुसरंच कोणीतरी. लांब सडक मोकळे केस जे चेहऱ्यावर पसरलेले, त्यातून फक्त एक रक्ताळलेला डोळा दिसत होता. मला माहित नाही तो भयान प्रकार नक्की काय होता, पण तितक्या संतोषच्या तोंडून बाहेर पडलं, हकामारी. मला त्याचं बोलणं कळलं नाही, कारण तेव्हा मला या भयानक गोष्टीबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी ठरवलं काय होईल ते होऊ दे, पण इथून निघायचंच. मी दोघांचे हात पकडले आणि जबरदस्तीने मागे खेचले. काही क्षण ते विरोध करत होते, पण मग जणू त्यांचं भान परत आलं. आम्ही तिघं धावत सुटलो. तसे मागून एक जीवघेणी कर्णकर्कश किंचाळी ऐकू आली. काही क्षणात आम्ही देवळाच्या समोर आलो.
तसे अचानक सगळे शांत झाले. आवाज थांबला, वारा बंद झाला. आम्ही मागे वळून पाहिलं. सगळं सामान्य दिसत होतं. घरी गेल्यावर मला झोप लागली नाही. रात्री 2च्या सुमारास मला पुन्हा तोच आवाज ऐकू आला. मी दचकून उठलो. खिडकी बाहेर काळोख होता, पण आवाज अगदी स्पष्ट आलेला. मी कान झाकले, पण तो थांबत नव्हता. सकाळी उठलो तेव्हा मला वाटलं कदाचित स्वप्न असेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली, संतोष पहाटेपासून सापडत नाहीये. त्याचे आई वडील, इतर नातेवाईक, मित्रमंडळी संपूर्ण गावभर त्याला शोधत फिरत होते. शेवटी तो देवळामागेच बेशुद्ध अवस्थेत सापडला. विहिरीपासून काही अंतरावर. त्याच्या अंगावर खरचटलेल्या खुणा होत्या. जणू कोणीतरी त्याला ओढत तिथपर्यंत आणलं होतं. संतोष शुद्धीवर आला तेव्हा त्याने काहीच आठवत नसल्याचं सांगितलं, पण त्याच्या डोळ्यांत काहीतरी बदललं होतं. तो आमच्याकडे सरळ पाहत नव्हता. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्याने सांगितलं की त्याला काल रात्री घरी आल्यावरही त्याच्या नावाने हाका ऐकू येत होत्या. तो घराबाहेर पडला आणि त्याला पुढचं काही आठवत नाहीये. 2 दिवस उलटले. तिसऱ्या दिवशी गणेश मला भेटायला आला. त्याचा चेहरा खूप गंभीर होता. तो म्हणाला की त्यालाही रात्री झोप लागत नाहीये. तो मला म्हणाला, मकरंद, मला स्वप्नात ती विहिरीत उभी दिसते. चेहरा दिसत नाही, पण केस पाण्यात तरंगत आहेत हे अगदी स्पष्ट दिसतं. मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याही मनात तीच प्रतिमा होती. मीही 2दा तिचा आवाज ऐकलेला, तोही दिवसाढवळ्या. एकदा तर अंगणात बसलो होतो तेव्हा स्पष्ट माझं नाव ऐकलं. मागे वळलो तर कोणीच नव्हतं. तिघांच्याही घरी खूप विचारपूस झाली की तुम्ही कुठे गेला होतात, खास करून त्या विहिरीजवळ गेला होतात का? पण आम्ही कोणी काही सांगितलं नव्हतं. एवढे सगळे भयानक प्रसंग घडू लागले की आम्हाला नाईलाज झाला. मी माझ्या आजोबांना न राहून या गोष्टी सांगितल्या. ते आम्हाला ओरडले नाहीत, उलट शांतपणे समजावत सांगू लागले, तुम्ही विहिरीत डोकावलात का? गणेशने होकारार्थी मान हलवली. त्यावर त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि ते सांगू लागले, 50 वर्षांपूर्वी त्या विहिरीत एक तरुण बाई पडलेली. काही जण म्हणतात तिने स्वतः उडी मारली, तर काही म्हणतात तिला ढकललं गेलं, पण तिचं प्रेत कधीच सापडलं नाही. पाणी उपसून काही मिळालं नाही. त्या दिवसापासून लोकांना त्यांच्या ओळखीच्या आवाजात हाका ऐकू येऊ लागल्या. हाकामारी म्हणतात या प्रकाराला. ती जिवंत माणसाचा आवाज घेते, आपल्या जवळच्या माणसाचा, आणि मग घात करते. तुम्ही बहुतेक थोडक्यात वाचलात पोरांनो, पण पुन्हा कधी तिकडे जाऊ नका. त्या दिवसानंतर आठवडाभर संतोष ठीक होता. मग अचानक एके दिवशी तो गायब झाला. यावेळी सकाळीच तो घरातून निघून गेला होता. त्याच्या आईने सांगितलं की तो शेवटचं म्हणाला की मी जरा देवळाकडे जाऊन येतो. ही ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्ही तिघांनी ठरवलं होतं की तिकडे पुन्हा जायचं नाही, पण तो एकटाच गेला होता. आम्ही देवळामागे धावतच पोहोचलो. सूर्य वर होता. सगळं सामान्य दिसत होतं, पण विहिरीजवळ गेलो तर वातावरण पुन्हा जड झालं. संतोष काठावर बसून खाली पाहत होता. आम्ही जवळ गेलो तरी त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मी त्याला हाक मारली तरीही फक्त तो हळू आवाजात म्हणाला, "तिया शांत आहे." माझ्या अंगावर काटा आला. मी त्याला मागे ओढायचा प्रयत्न केला, पण तो हट्टाने बसून राहिला. "तुला कळत नाही मकरंद, ती एकटी आहे." त्याच्या आवाजात दया होती, भीती अजिबात नव्हती. जणू तो तिचं दुःख समजू शकत होता. अचानक वारा सुटला. विहिरीतून थंड हवा वर आली. मला स्पष्ट पाण्याचा
आणि त्याचसोबत हलका हालचालीचा आवाज आला. गणेशने मला डोळ्यांनी इशारा केला, इथून निघायला हवं. पण त्या क्षणी संतोष उभा राहिला. त्याने दोन्ही हात पसरले, जणू कोणाला मिठी मारणार होता. मला काय सुचलं कोणास ठाऊक, पण मी जोरात त्याला मागे ओढलं. तसे तो मागे पडला. त्या क्षणी विहिरीतून एक विचित्र किंकाळी आली. ती मानवी नव्हती, पूर्णपणे अमानवीयही नव्हती. जणू अनेक आवाज एकत्र ओरडले. आम्ही तिघही थिजलो. संतोष जमिनीवर पडला होता, पण तो शुद्धीत होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तिने मला वचन दिलं होतं. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, पण एक खोल निराशा होती. त्याला घेऊन आम्ही घरी आलो. मी सगळा प्रकार माझ्या आणि मित्राच्या घरच्यांना सांगितला. त्या दिवसानंतर मी गाव सोडलं. माझं कॉलेज पुण्यात झालं. गणेश मुंबईला गेला. संतोष काही महिन्यांनी पूर्णपणे बदलला. तो लोकांपासून दूर राहू लागला. शेवटी त्याच्या कुटुंबाने त्याला शहरात नातेवाईकांकडे पाठवलं. ऐकण्यात आलं की तो रात्री झोपेत चालतो, स्वतःशीच बोलतो. वर्ष उलटली, आयुष्य पुढे सरकलं. पण एकदा जवळपास 20 वर्षांनी माझ्या गावात येण्याचा योग आला. देवळाचं नूतनीकरण झालं होतं. मागची झाडं काही तोडली होती आणि विहीर ती अर्धवट बुजवली होती. वर जाळी घातली होती. मी थोडा वेळ तिथे उभा राहिलो. मनात विचार आला की इतकी वर्ष झाली, कदाचित सगळं संपलं असेल. पण जसं मी मागे वळणार तसा हलकासा आवाज कानावर आला. तो आवाज खूप मंद होता, तरीही स्पष्ट. मी गोठलो. आवाज कुठून आला हे समजलं नाही. आजूबाजूला कोणीही नव्हतं, वारा नव्हता, फक्त माझं नाव. मी यावेळी मागे वळलो नाही. डोळे मिटले आणि सरळ चालत निघून गेलो, कारण मला समजलं होतं ती हाकामारी अजूनही तिथेच आहे, आम्हा तिघांची वाट पाहत. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TEKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TEKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.